कसं आहे? नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे शनिवार, तर आज आम्ही निघालेलो आहोत मिल्टन किंग्ज म्हणून इथे एक जवळच प्लेस आहे, तर तिथे निघालेलो आहोत. ख्रिसमस मार्केट आहे, ख्रिसमसचं डेकोरेशन आहे आणि बरेच दिवस झाला मी बाहेर गेलोच नाही आहे विंटरमुळे, तर म्हटलं चला एक वन डे ट्रिप पण होऊन जाईल, है ना. आमच्या इथून मिल्टन किंग्जला जायला हार्डली 20 मिनिट लागतात ट्रेनने. 15 ते 20 मिनिटात ट्रेनने आपण पोहोचतो तिथे. आणि आणखी ते ड्रॉइंग करत आहे, ड्रॉइंग बुक आणि पेन्सिल वगैरे त्याचं घेऊन आलेला आहे तो. प्लेस आहे, तर तिथे आलेलो आहोत. बरेच दिवस झाला तर इथे विंटर सुरू आहे, तर त्याच्यामुळे जास्त बाहेर पडणं होत नाही. आणि इथे मार्केट, ख्रिसमस मार्केटसुद्धा आहे, खूप छानसं डेकोरेशन आहे. त्याचबरोबर इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे, जिथं खूप छान असं आपले साऊथ इंडियन मेनू मिळतो, तर आज तिथे पण जाणार आहे. तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही प्लेस पण आपण एक्सप्लोर करूया. ही जी बिल्डिंग दिसत आहे हे सगळं ट्रेन स्टेशन आहे इथलं, आणि त्याच्या बाहेरच लगेच हा बस स्टॉप आहे. वेगवेगळ्या रूटच्या बस इथून जातात. आता बसने जाणार आहोत ट्रेन स्टेशन, तिथेच आहे हे ट्रेन स्टेशन आहे इथलं. आणि इथून मॉलमध्ये जायला एक 5-10 मिनिटाचा ट्रॅव्हल आहे बसने, तर बसने जाणार आहोत आपण. तसं चालणं बघायचं सारखं. इकडे बघा, इकडे बघा. आता आपण मॉलच्या तिथे आलेलो आहोत. तिथे पाठीमागे एक मॉल आहे आणि आता आपण मॉलच्या तिथे आलेलो आहोत. हा मॉल आहे आणि खूप मोठा मॉल आहे हा. आतून पूर्ण स्क्वेअर मध्ये आहे. चल, मॉलमध्ये एंट्री केली की लगेच समोर लहान मुलांना आवडणारी आणि अट्रॅक्ट करणारी गोष्ट म्हणजे चॉकलेट, आणि तेच समोर दिसलं. खूप छान छान वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट इथं आहेत. हा मॉल आहे, म्हणजे जिथं आता आम्ही आलेलो आहोत. भरपूर मोठा मॉल आहे बाहेरून, पण मॉलमध्ये आल्या एक्सप्लोर करण्याच्या आधी इथे एक आपलं साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे, जिथं आम्ही म्हटलं आधी पेटपूजा करून घेऊयात आणि मग बाकीच्या गोष्टी. तिथे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत, तर तिथं छान मिळतं. आम्ही याआधी एकदा येऊन गेलेलो आहोत, तर छान आहे, खूप टेस्ट वगैरे. तर ते दाखवते तुम्हाला मी. समोर मॉल आहे आणि मॉलच्या तिथेच आहे क्रिस्पी डोसा म्हणून आहे. तर चला, क्रिस्पी डोसा 2 फ्लोअरचा आहे, छोटंसंच आहे, पण इथला ॲम्बियन्स खूप सुंदर आहे.
रजनीकांत सरांचं खूप मोठं पोस्टर आहे ते जिन्यात लावलेलं आहे त्यांनी. आणि मी म्हटलं तसं इथलं ॲम्बियन्स खूप सुंदर आहे. मस्त म्युझिक, मागे भक्तिगीते लावलेली आहेत आपली महादेवाची, श्रीकृष्णाची. आणि अंशची ऑर्डर आली सुद्धा. अंशने चीज डोसा ऑर्डर केला आहे. आणि आम्ही यावेळी छोले भटुरे ऑर्डर केले आहेत आणि हे टेस्टला खरंच खूप सुंदर होते. मागच्या वेळी आलो त्यावेळी आम्ही साऊथ इंडियन मेनू ऑर्डर केला होता. जेवण वगैरे झालेलं आहे, पण चहा हा झालाच पाहिजे. एकतर बाहेर खूप थंडी आहे आणि चहा तर मला फार आवडतो. आणि ते वरूनच शुगर घ्यावी लागते आपल्याला, ज्याला जसे आवडेल तसे घेता येते. आणि बॅकग्राऊंडला खूप सुंदर असं म्युझिक चालू आहे. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. आता मॉलमध्ये जाणार आहोत. आणि इथली टेस्ट खरंच खूप ऑथेंटिक इंडियन आहे. म्हणजे काही काही रेस्टॉरंट असे असतात की फक्त नावाला इंडियन रेस्टॉरंट असतात, पण तशी टेस्ट आपली इंडियासारखी मिळत नाही. खूप असे स्वीट भाज्या असतात, थोड्याशा गोडसर, कारण की इथले लोक पण जास्त येतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तशा भाज्या असतात. परंतु इथली टेस्ट खरंच खूप छान आहे. आज आम्ही छोले भटुरे ट्राय केले, मागच्या वेळी अप्पम वगैरे ट्राय केला होता. चला आता मॉलमध्ये जाऊयात आपण.